काही खास असे अजून क्लायंट्स असतील किंवा एखादा किस्सा असेल जो क्लायंट बद्दल एखादा तुम्हाला शेअर करावा असं वाटेल? तसा एक खास किस्सा मला जस्टच आठवला. जसं मी सुरुवातीला सांगितलं की माझे काही फ्रेंड्स होते, त्यांना मी सुरुवातीला असं डाएट दिलं होतं. काहींनी फॉलो छान केलं, काहींनी नाही केलं. तर त्याच्यात एक वेट लॉसची क्लायंट जसं ती अनिता शेळके म्हणून होती, वेट गेनचा क्लायंट एक धीरज लोके म्हणून होता. त्यांचं ही वेट गेनचं ट्रान्सफॉर्मेशन चांगलं झालं होतं. म्हणजे जवळपास 25 दिवसात त्यांचं 10 किलो वेट गेन झालं होतं. वाव. तर मग त्यांचे फोटो, माझ्या त्या अनिता शेळकेचे आणि धीरज लोकेचे, त्या दोघांचे फोटो मी असेच सोशल मीडियाच्या एका प्लॅटफॉर्मवर लेडीज ग्रुपवर टाकलेले होते. त्याच्यातल्या एका लेडीने ऑब्जेक्शन घेतलं की ही व्यक्ती ती नाहीये फोटोमध्ये, म्हणजे 2 फोटो डिफरंट दिसतात आणि ही व्यक्ती ती नाहीये. तर मी म्हटलं कसं काय, हे सगळं सोशल मीडियावर चाललेलं होतं, चॅटवर सगळ्यांसमोर. मी म्हटलं तुम्ही कसं काय एवढं कॉन्फिडेंटली बोलू शकता की ती नाहीये म्हणून? तर ते म्हणतात मी ह्या व्यक्तीला स्वतःहून पर्सनली ओळखते आणि तुम्ही या व्यक्तीचा फोटोचा दुरुपयोग करताय. तर मी म्हटलं ओके, काही हरकत नाहीये, तुम्हाला जर माहिती आहे ही व्यक्ती तुमच्या ओळखीतली आहे तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्यांना विचारा. आणि तिने लगेच त्यांना कॉन्टॅक्ट केला. मग त्याने सांगितलं की नाही, ती माझी फ्रेंडच आहे आणि तिने मला वेट गेनचं डाएट दिलं होतं, मी डाएट केलंय प्रॉपर फॉलो. हे सगळं त्यांच्या चॅटवर झालं. त्याने पाठवलं मला हे स्क्रीनशॉट आणि मग मी त्या चॅटवरती जाऊन पाठवलं. दुसऱ्या दिवशी मी वेगळी एक पोस्ट टाकली की बघा तुमचं हे असं ऑब्जेक्शन होतं, हे तुमचं कॉन्व्हर्सेशन आहे, बघा की ही तीच व्यक्ती आहे म्हणून. तर मग हे असे गमतीशीर किस्से की लोकांना असा विश्वास बसत नाही की ही व्यक्ती अशी आहे, मग अशी कशी झाली, ही एवढ्या दिवसात अशी कशी, एवढा कसा ट्रान्सफॉर्म झाला. तर मग पण हे आपण प्रूफ सकट दाखवलं लोकांना. अगदी.